हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सणावारांमध्ये आपण आवर्जून तांब्याची पितळेची भांडी वापरतो। कितीही घासून पुसून स्वच्छ करून ठेवली तरी या भांड्यांवरती डाग पडतातच। त्यामुळे प्रत्येक वेळी सण समारंभाच्या आधी आपल्याला ही भांडी स्वच्छ करून घ्यावी लागतात। आज मी सुद्धा ही भांडी अगदी मिनिटांमध्ये तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे। तेही कसलीही पितांबरी, साबण, अगदी घासणी सुद्धा आपल्याला वापरायची गरज पडत नाही आणि घरच्या घरी नैसर्गिक साहित्य वापरून आपण ही भांडी साफ करायची आहेत। सण समारंभामध्ये आपण आवर्जून तांब्याची पितळेची भांडी वापरतो। तांबा आणि पितळ ही दोन्ही धातू आपल्या संस्कृतीमध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्याच्या दृष्टीने शुभ आणि महत्त्वाचे मानले जातात। या ठिकाणी मी वाटीमध्ये मुठभर चिंच घेतलेली आहेत। आपले भांडे कमी आहे जास्त आहेत त्या प्रमाणात आपण चिंच कमी जास्त घ्यायची आहे। माझे भांडे थोडीच आहेत त्यामुळे मी या ठिकाणी मुठभर चिंच घेतलेली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला 5 मिनिट चिंच भिजवून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचाभर मीठ। यामध्येच मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। त्यामध्ये आता घालायचे आहे 1 चमचा रांगोळी। जी आपण दारामध्ये रांगोळी काढतो तीच रांगोळी या ठिकाणी मी वापरलेली आहे। चिंच, लिंबू, मीठ आणि रांगोळी या 4 घरातीलच गोष्टी वापरलेल्या आहेत। व्यवस्थित त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आपलं मॅजिकल लिक्विड किंवा त्याला आपण जादूचं पाणी म्हणू शकतो ते तयार झालेलं आहे। याची जादू तुम्हाला पुढे दिसेलच। या ठिकाणी मी तांब्या घेतलेला आहे। तांब्यावर पाहू शकता हिरवट काळपट डाग पडलेले आहेत। या ठिकाणी हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते अगदी आपण तांब्यावरती अद्दर जरी फिरवलं तरी पाहू शकता लगेच तुम्हाला फरक दिसत असेल। तांब्या आपला अगदी चमकायला लागलेला आहे। या ठिकाणी आपल्याला घासणी वापरायची नाही, कुठलंही साबण वापरायचं नाही किंवा खूप दाब देऊन सुद्धा घासायचं नाही। अगदी हलक्या हाताने आपण हे सगळं मिश्रण आहे ते तांब्यावरती फिरवून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण रांगोळी सुद्धा वापरलेली आहे त्यामुळे काही ठिकाणी जर जिद्दी डाग असतील तर ते सुद्धा रांगोळीच्या खडबडीतपणामुळे निघून जातात। या ठिकाणी अगदी मिनिटामध्ये नाही तर काही सेकंदामध्येच आपला तांब्या आहे तो पूर्णतः साफ झालेला आहे। सगळे डाग त्यावरती पूर्णतः गेलेले आहेत। चिंचेमध्ये, लिंबामध्ये जे ॲसिड असतं त्यामुळे आपली भांडी आहेत ते लगेच चमकायला लागतात, काळपटपणा दूर होतो। तर रांगोळीमध्ये जो खडबडीतपणा असतो त्यामुळे जे डाग पडलेले असतात ते सुद्धा लवकर निघतात। श्रावण महिन्याची सुरुवात झाली की एकापाठोपाठ सण, वार, समारंभ, व्रतवैकल्पे सुरूच राहतात आणि दररोज मग आपल्याला तांब्याच्या पितळेची भांडी आहे त्याची गरज पडते। अशा वेळी मग अगदी घरातीलच चिंच, मीठ, चमचाभर रांगोळी, लिंबू वापरून आपण काही मिनिटांमध्येच ही भांडी चमकवू शकतो। या ठिकाणी सगळी भांडी मी घासलेली आहेत। या ठिकाणी भांडी घासल्यानंतर आपल्याला खूप वेळ ती ठेवायची नाही तर घासल्या घासल्या लगेच ती पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहेत, कारण त्यावर लगेच डाग पडायला सुरू होतात। या ठिकाणी माझी भांडी कमीच होती त्यामुळे मी ती आधी सगळी घासून घेतली आणि त्यानंतर मी पाण्याने ती स्वच्छ केली। पाण्याने स्वच्छ केल्यानंतर सुद्धा लगेच आपल्याला ती कॉटनच्या कपड्याने किंवा नॅपकिनने कोरडी करून घ्यायची आहेत, कारण तांब्या पितळेच्या भांड्यांवरती पाण्याचे सुद्धा लगेच डाग पडतात। या ठिकाणी पाहू शकता तांब्या अगदी चमकायला लागलेला आहे। यावरती जे काळपट हिरवट डाग होते ते पूर्णतः गेलेले आहेत। आपण या ठिकाणी घासणीचा किंवा तारेच्या घासणीचा वापर केलेला नाही त्यामुळे भांड्यावरती कुठलीही ओरखडे पडत नाहीत। भांडे अगदी स्मूथ राहतात। भांडी धुतली की लगेच ती नॅपकिनच्या किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहेत, कोरडी करायची आहेत। उन्हामध्येही तुम्ही ही भांडी लगेच सुकवू शकता किंवा हवेशीर भांडी सुकवून घ्यायची आहेत। या ठिकाणी मी सुद्धा सगळी भांडी व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहेत आणि थोडीशी हवेशीर या ठिकाणी ठेवलेली आहेत। चमकदार झगमगणारी अशी तांब्या पितळेची भांडी पाहून अगदी प्रसन्न वाटते। मंडळी, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।